मी त्या नागरिकांच्या सगळ्या तक्रारींशी सहमत आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। मी त्यांना एक चौधरी म्हणून ग्राहक आहेत, त्या चौधरी नामक ग्राहकाची तक्रार त्यांच्या समोर वाचून दाखवली। ती नुसती तक्रार नव्हती, तर प्रत्यक्ष मीटरचं बिल होतं। त्या बिलामध्ये जुनं मीटर असताना त्याच्यावर 97 युनिट हे जळालेले होते, फिरलेले होते। त्या 97 युनिटचं बिल हे 1400 रुपये, आणि त्याच्यानंतर त्यांनी स्मार्ट मीटर लावलं। त्या स्मार्ट मीटरचे रीडिंग हे 65 युनिट जळालेले आहेत। त्या 65 युनिटचं 44,000 रुपये बिल। म्हणजे एका बाजूला जुनं मीटर चांगलं आहे, त्याला 97 रीडिंग म्हणजे चालणारं मीटर आहे, त्याला 97 रीडिंग जळालेलं आहे युनिट, त्याला 1400 रुपये बिल येत आहे। आणि त्याच मीटरला लागून स्मार्ट मीटर लावलं, त्याच्यावर फक्त 65 युनिट जळाले आणि 44,000 रुपये बिल दिलं जात आहे। बरं, त्यांनी ते 44,000 भरल्यावर सुद्धा त्याला 24,000 रुपये व्याज दिलं जात आहे। ही जी तफावत आहे, त्याच्यामुळे जरी शासनाचा म्हणजे हे स्मार्ट मीटर लावण्यामागचा उद्देश चांगला असला, पण खाली प्रत्यक्ष मात्र प्रचंड अडचणी निर्माण होत आहेत। ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी आणि तीव्रता आहे। त्याच्यामुळे आता ग्राहक हा स्मार्ट मीटर लावू देणार नाही, अशा पद्धतीची भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळाला। त्याच्यामुळे माझी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला, अधिकाऱ्यांना, सगळ्यांना या निमित्तानं विनंती असणार आहे की आपण स्मार्ट मीटरचा आग्रह न धरता जे जुने मीटर आहेत, हा नक्की एखाद्याने जर का मीटर मध्ये फॉल्ट असेल, त्याच्याबद्दल काही तक्रार असेल, त्याने काहीतरी मीटर मध्ये काड्या कोरलेल्या असतील, मीटर बंद पडलेला असेल, आणि मग आपण जर का बदललं तर आमची देखील हरकत नाही। पण सरसकट सगळे मीटर बदलणं हा मला वाटतं अत्यंत चुकीचा निर्णय आहे। याच्यामध्ये ग्राहकांची प्रचंड लूट होते। साहेब, राज्य सरकारकडनं स्मार्ट मीटरच्या बाबतीत तक्रारी कमी असल्याचा दावा केला जातोय, मात्र प्रत्यक्षात प्रत्येक ठिकाणी तक्रारी आहेत, काय सांगायला? राज्य सरकारचं म्हणणं अगदी बरोबर आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या भाषणातून त्या पद्धतीने संपूर्ण राज्याचा लेखाजोखा देखील दिला। म्हणजे जवळपास 1.5 करोड स्मार्ट मीटरची म्हणजे लावलेले असताना फक्त राज्यामधून 250 तक्रारी आलेल्या आहेत। याचं कारण असं आहे की तक्रारदार फक्त ओरडतोय, लेखी स्वरूपात त्यांनी महावितरण कंपनीकडे तक्रार केलेली नाही, हे स्पष्ट होते आहे। म्हणून मी आज देखील म्हणजे शेकडो लोक माझ्याकडे येऊन ते फक्त बिलं दाखवत होते। मी त्यांना आव्हान केलं की बाबा तुमचे बिलं आले, हे तुम्ही जे दाखवलं त्याच्यात 100% तथ्य आहे।